मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला खूप माहितीपूर्ण असणार आहे। समाज कल्याण विभागाच्या परीक्षाच्या दिनांकाबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही ही जी काय आपण मोफत काल लाईव्ह प्रश्नपत्रिका 100 प्रश्नांची प्युअर टीसीएस पॅटर्न नुसार जी पाहिलेली आहे स्पष्टीकरणासह, तर ती पाहिली नसेल तर पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की यार समाज कल्याणचा जर आपण अभ्यास करत आहोत तर आपण नेमक्या टीसीएस पॅटर्नने कोणते टॉपिक महत्त्वाचे केले पाहिजेत, कोणते टॉपिक आपण वगळले पाहिजेत। कारण दिवस खूप कमी राहिलेले आहेत। ह्या दिवसामध्ये तुम्ही जे काही करताय ते डायरेक्ट तुमच्या या ठिकाणी मार्कवर नव्हे, डायरेक्ट तुमच्या सिलेक्शनवरती इम्पॅक्ट करणार आहे। त्यामुळे ती प्रश्नपत्रिका वेळात वेळ काढून तुम्ही पहा। जवळपास आपण 4 ते 5 तास 2 पार्टमध्ये ही प्रश्नपत्रिका शिकवलेली आहे। तर ती प्रश्नपत्रिका नक्की आवर्जून पहा। उद्देश एकच आहे की तुमची दिशा भरकटली नाही पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ह्यांच्याजवळ हे स्पेशल समाज कल्याण विभागाचं जे मार्गदर्शक आहे त्याची दिशा भरकटू शकत नाही, कारण यामध्ये सर्व काही टू द पॉईंट आपण दिलेलं आहे। व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, ई बुक दिलेले आहेत, ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत। तुम्ही ते डिस्क्रिप्शनमधला व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आपल्याला काय करायचं काय नाही करायचं। ते आवडल्यानंतर तुम्ही अवश्य तुमच्याजवळ हे समाज कल्याण विभागाचं स्पेशल जे आपलं स्टडी मटेरियल आहे, व्हिडिओ लेक्चर, ई बुक, ऑनलाईन टेस्ट नक्की आपल्या संग्रही राहू द्या। फक्त 275 रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला या ठिकाणी कंटेंट भेटून जात आहे। अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही संपर्क करा, किंवा डायरेक्ट 275 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल। विशेष म्हणजे ही परीक्षा जी आहे ती काय एकाच दिवशी होईल का? बिलकुल नाही। कारण काही विद्यार्थ्यांनी आता गृहपाल ज्या महिला आहेत तर त्यांनी हा पण फॉर्म भरलेला आहे गृहपाल अधीक्षक महिलाचा, आणि त्यांनी हा पण फॉर्म भरलेला आहे गृहपाल सर्वसाधारणचा। कारण इथं महिला पण भरू शकत होत्या, इथं पण महिला भरू शकत होत्या, इथं फक्त या ठिकाणी मेल कॅन्डिडेट भरू शकते। आणि या ठिकाणी बाकीचं जर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक याला पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेला आहे। ग्रॅज्युएशनवरून ही पोस्ट होती आणि ज्यांचं टायपिंग वगैरे झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी भरलेलं आहे। मग आता या ठिकाणी प्रत्येक याच्यासाठी जर तुम्ही 2-2 3-3 फॉर्म भरले असतील तर त्याची परीक्षा वेगवेगळी होईल का? होय, प्रत्येकासाठी परीक्षा वेगवेगळी होणार आहे। कारण स्पष्टपणे या ठिकाणी जर आपण दिलं तर त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, एकापेक्षा जास्त जर अर्ज करायचे असतील तर प्रत्येकासाठी स्वतंत्र अर्ज तुमच्याकडून या ठिकाणी मागवलं होतं आणि स्वतंत्र तुम्ही त्यासाठी फी सुद्धा पेड केलेली आहे। ही जी परीक्षा आहे ती वेगवेगळ्या या ठिकाणी विविध सत्रामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या ठिकाणी होणार आहे। आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जरी होत असले, वेगवेगळ्या दिवशी जरी होत असले, वेगवेगळे जरी पेपर होत असले, तर प्रत्येकासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी जो सिलेबस आहे तो सिलेबस सारखाच ठेवलेला आहे। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी 100 प्रश्न आणि 200 गुण असा हा पेपर या ठिकाणी ठेवलेला आहे। बरं, मी हे का सांगतो आहे? हे एवढ्यासाठी की परीक्षा ही कोणत्या एका दिनांकाला होणार नाही, कोणत्या एका दिनांकाला होणार नाही, तर ती परीक्षा जी आहे ती एका कालावधीमध्ये होणार आहे। मग आता हा नेमका कालावधी किती असेल ते जाणून घेण्या अगोदर आपल्याला पाहावं लागेल की बाबा ह्याच्या अगोदर कोणकोणत्या या ठिकाणी महत्त्वाच्या भरत्या होणं बाकी आहे। जसं की आदिवासी विभागाची एक भरती जी आहे त्याच्या आता काही पदांची जी भरती आहे ती सध्या या ठिकाणी, आता ही आदिवासी विभागाची जर जाहिरात बघितलं तर टोटल 611 पदांची जाहिरात होती, परंतु त्यातली जी या ठिकाणी टंकलेखकची जी पदं आहेत त्याची आता सुरुवातीला या ठिकाणी काय करतायत, परीक्षा घेत आहेत। 3 पदांचीच फक्त या ठिकाणी लेखी परीक्षा आता 16 तारखेपासून सुरू होते। म्हणजे याची जी काय या ठिकाणी उरलेली 611 पदाची जी बाकीची पदं आहेत तर ती अजून आपल्या समाज कल्याण विभागा भरतीच्या अगोदरची ती जाहिरात आहे। त्यामुळे अगोदर ती काय होणार मित्रांनो, तर अगोदर आदिवासी विभागाची जी उरलेली पदं आहेत ती अगोदर या ठिकाणी भरली जाणार आहेत। कारण ही जाहिरात काय होते मित्रांनो, तर या समाज कल्याणच्या अगोदर आलेली आहे। नंतर या ठिकाणी समाज कल्याण विभागाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली तर त्याचा नंबर या ठिकाणी आहे। आदिवासी विभाग झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वपूर्ण जाहिरात म्हणजे मुख्य सेविका, ओके, त्याला अंगणवाडी सुपरवायझर आपण म्हणतो। आता ही जाहिरात तशी तर समाज कल्याणच्या नंतर आलेली आहे, परंतु झालं असं की समाज कल्याणची जी डेट आहे ती पुन्हा एकदा एक्सटेंड केलेली होती। त्यामुळे समाज कल्याण विभागाला पुन्हा या ठिकाणी काय करण्यात आले होते, अर्ज करण्यासाठी लिंक ॲक्टिवेट करण्यात आलेली होती। त्यामुळे समाज कल्याण विभागाची जी भरती आहे ती अगोदर आदिवासी विभाग, त्यानंतर मुख्य सेविका आणि त्यानंतर मग समाज कल्याण विभागाचा या ठिकाणी नंबर लागणार आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी थोडीसं लकी आहात की तुम्हाला या ठिकाणी वेळ भेटतोय, अभ्यासाला वेळ भेटतोय। मग या ठिकाणी अजून एक्झॅक्टली मग किती भेटू शकतो, या मागील 2 जाहिरातीचा म्हणजे आपण जर आदिवासी विभागाचा बघितला आणि त्यानंतर जर या ठिकाणी मुख्य सेविका बघितला तर ह्या 2 जाहिरातीचा जर आपण आढावा घेतला तर कोणतीही या ठिकाणी हॉल तिकीट किंवा एक्झामची डेट येण्याच्या अगोदर आपल्याला 10 दिवस त्याची अपडेट असते की बाबा अगोदर त्याचं हॉल तिकीट, त्याची लिंक ॲक्टिवेट होती, त्याची एक्झाम डेट, एक्झाम सिटी हे आपल्याला या ठिकाणी समजून येतं। म्हणजे कमीत कमी 7 ते 10 दिवस अगोदर आपल्याला अपडेट भेटते। म्हणजे अगोदर 7 ते 10 दिवस या ठिकाणी आदिवासीचं भेटणार, त्यानंतर मुख्य सेविकेचं भेटणार आणि त्यानंतर समाज कल्याणचं भेटणार। म्हणजे आज जर आपण 13 ते 15 तारीख जरी जानेवारीची कन्सिडर केली तर तुम्हाला 13 ते 15 फेब्रुवारी इथपर्यंत तर कोणतीही शक्यता तुमचं समाज कल्याण परीक्षा होण्याची या ठिकाणी दूर दिसत नाही। त्यामुळे तुम्ही 1 महिना तरी तुमच्या हातामध्ये कमीत कमी मिनिमम 1 महिना आहे असं धरून पूर्ण फोकस करा। वेतन जर बघितलं तर तलाठी भरतीपेक्षा जास्त वेतन असणारी ही परीक्षा आहे, सरळ सेवेची ही परीक्षा आहे। त्यामुळे ही संधी तुम्ही पुन्हा या ठिकाणी
शोधू शकणार नाही आणि वयाचा पण मॅटर आहे मित्रांनो. वय पण बऱ्याच जणांच्या ठिकाणी वाढत जातं आणि पुन्हा पुन्हा आता मागच्या कित्येक वर्षापर्यंत ही जाहिरात आली नव्हती, पुढं पण कित्येक वर्षापर्यंत येईल याची काही शाश्वती नाही. आणि आपण विशेष म्हणजे याला जर बघितलं तर परीक्षा फी जी आहे त्या ठिकाणी भली मोठी डोंगरा एवढी परीक्षा फी देऊन तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे याची पण जाणीव राहू द्या. त्यामुळे उगीच भरकटू नका. तुम्ही जर खरंच मनापासून या परीक्षेला जर सिरियसली घेत असाल तर आवर्जून हा व्हिडिओ पहा मित्रांनो. अगदी 4 ते 5 तासाचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे प्रश्नपत्रिकेचा. अशाच अजून पण भरपूर प्रश्नपत्रिका येईल समाज कल्याणच्या 100 प्रश्नांची स्पष्टीकरणाचं. तो व्हिडिओ अवश्य पहा आणि वाटतंय की न भरकटता टू द पॉइंट स्टडी करायचा आहे समाज कल्याण विभाग भरतीचा तर नक्की या आपल्या समाज कल्याण स्पेशल व्हिडिओ लेक्चर ई-बुक ऑनलाईन टेस्ट आपल्या जवळ राहू द्या, जेणेकरून तुम्हाला अपडेट पण वेळोवेळी भेटत राहतील आणि सोबतच सर्व कंटेंट एकाच ठिकाणी भेटून जाईल, तेही टू द पॉइंट TCS पॅटर्ननुसार फक्त 275 रुपयेमध्ये. तर याचा नक्की लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 7248439176 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतात. धन्यवाद.